स्वप्न साकारले पहाटे पाहिले भावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आस ही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुला रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी जावई बापू या ना. पाहिलं का जावई बापू आलेत या ना. बरं आपली महत्वाची चर्चा आपण नंतर. हा जावई हे आमचे जावई बापू. हा जावई बापू या तुम्ही या. त्यांना इथे यायला मीच सांगितलंय. नाही म्हणजे जे काय व्हायचं असेल ते समोरासमोर होऊन जाऊ दे नाही का. खरं तर सुरुवात कुठून करावी कशी करावी तेच कळत नाहीये मला. तर तुम्ही वडीलधारे आहात ना त्यामुळे जरा अवघड जात आहे. नाही मी जाब नाही विचारू शकत आहे मी तुम्हाला. हा पण मुलगा या नात्याने शंका नक्कीच विचारू शकतो है ना. मला काय म्हणायचं आहे नक्कीच लक्षात आलंय तुमच्या हे सगळा प्रकार कळला ना मला तेव्हा सगळ्यात आधी शॉक बसला. आणि टू बी फ्रँक आता मला प्रचंड राग येतोय. नाही काय ना बाबा शत्रूवर पाळत ठेवतात. ज्याच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे ना त्याच्यावर पाळत ठेवली जाते. किंवा मग अविश्वास आणि संशयांची परिसीमा झाली ना की मग पाळत ठेवली जाते. नाही जाब आणि तुम्ही मेघनावर पाळत ठेवली. शॉक बसला मला. जिला तुम्ही जन्म दिला तिच्यावर ही अशी माया लावली. पोटच्या मुलीवर पाळत ठेवली ना याचं वाईट वाटलं मला. आणि राग याचा येतोय की जिच्यावर तुम्ही पाळत ठेवली ती मेघना आता देसायांची सून आणि माझी बायको आहे. नाही जावे बापू. नाही आर्ग्युमेंट्स करण्यासाठी आलोच नाहीये मी इथे. हे भांडण आरोप प्रत्यारोप या गोष्टीला माझ्या आयुष्यात काही महत्वाचं नाहीये. प्रेम आणि विश्वास असला ना की ह्या अशा गोष्टी दारापर्यंत आल्या ना तरी आत नाही येऊ शकत. आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही जाणते आहात वडील आहात वडिलांसारखेच वागा एवढीच रिक्वेस्ट करतो. येतो. जावे बापू निघा ना आता. निघा. आहो हॅलो मेघना बोलतेय. कुठे आहेस तू. हा मी आले लगेच. बाय. रिक्षा आहो आता काय करायचं हो आपण. जेव्हा करायला हवं होतं ना तेव्हा काही नाही केलं. नुसतं बघत बसला. त्या अगदी लग्न ठरल्यानंतर सुद्धा पळून जायची तयारी करत होत्या तेव्हा सुद्धा तुम्हाला पत्ता नव्हता. हे जर का तुम्हाला वेळेत कळलं असतं ना तर आज
आज गोष्टी त्या थराला गेल्या नसत्या बाबाजी. बाबाजी अहो पण आता आपल्या मनासारखं लग्न केलंय ना तिने, संसारही छान करते होती, तुम्ही का इतक्या टोकाला गेलात? बाबाजी बाबाजी यांचं काय करू मी बाबाजी? अहो तुम्ही बाबाजींना आणि त्यांनी पाठवलेल्या महाराजांना विसरलात का? त्यांनी सांगितलं होतं भरपूर संकट येणार आहेत, ते विसरलात का? अचानक मेघना कॉलेजला जायला तयार झाल्या, MA करायला तयार झाल्या का? हे विसरलात का बाबाजी? अहो पण काय? अहो इतकी चांगली माणसं, इतकं चांगलं घर, सुखवस्तू घर मिळालंय त्यांना, एवढं सगळं असून सुद्धा यांना कॉलेजला जायचं आहे, MA करायचं आहे का? म्हणजे तिकडे गेल्या की तो फाटका चड्डीवाला भेटणार त्यांना. मला अटॅक आला म्हणजे बाबाजींच्या कृपेने नुसती चक्कर आली मला. त्याला घाबरून त्या लग्न करायला तयार झाल्या का? हे तुमच्या लक्षात का येत नाहीये? मला न कळलंय का? मूर्ख नाहीये मी. अहो प्लीज असं अभद्र नका हो बोलूत. आपली मेघना तसं काहीही करणार नाही. बाबाजींना आणि महाराजांना हौस आहे का हो अभद्र बोलायची? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं ना, कानांनी ऐकलत ना त्यांनी काय सांगितलं ते? हे बघा, मेघना त्या फाटक्या चड्डीवाल्या बरोबर पळून जात नाही ना, एवढीच खात्री करायची होती ना. त्यासाठीच केला ना खटाटोप सगळा. एवढं रामायण होईल काय कल्पना होती हो? अहो पण आता काय करायचं ते सांगा ना. जावयांनी तर घरी सगळ्यांना सांगितलं असेल हो, आणि मेघनाला सुद्धा विचारलं असेल. अरे देवा. अहो देसाईंनी आपल्याला घरी बोलावून जर विचारलं की मेघनावर तुम्ही अशी पाळत का ठेवत होतात, तर काय सांगणार हो आपण? बाबाजी बाजूला म्हणा. बाबाजी 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 आदेश द्या. बाबाजी आदेश द्या. तुम्ही म्हणाल ते करीन बाबाजी, पण ह्या संकटातून वाचवा बाबाजी. जय हो जय हो बाबाजी जय हो. देसाईंना मी सांगितलं होतं की महाराजांनी सांगितलंय मेघनांवर संकट येणार आहेत म्हणून. जय हो बाबाजी जय हो. म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवायला माणूस ठेवला असं सांगणार बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी जय हो बाबाजी. मेघना अगं पटकन सांग मला काय झालंय ते. तू इथे अशी अचानक येते म्हटल्यावरच मला टेन्शन आलंय. अगं उलट माझं टेन्शन थोडं तरी उतरलं म्हणून सांगायला आले तुला. तुझ्याशिवाय कोणाकडेच काहीच शेअर करू शकत नाही मी. हो अगदी बरोबर आहे मेघना, पण सांग ना काय झालंय. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी बाबांनी माणूस नेमला होता. काय सांगतेस काय? हो अगं पण आता सगळं व्यवस्थित चाललंय ना? अगं मी कॉलेज पुन्हा जॉईन केलंय MA पूर्ण करण्यासाठी. तू कॉलेज जॉईन केलेस हे ना मला माधवीने सांगितलं. ते कसं काय बोलतील तुला? त्यांना मुळे आवडलेलंच नाहीये माझं कॉलेज पुन्हा जॉईन करणं. बघ तुझ्याही मनात तेच आलं ना? नाही तसं नाही ग मेघना. आई वडील एकदा पोळले गेले ना की प्रत्येक गोष्ट ते काळजीपूर्वकच करतात. अगं म्हणून पाळत ठेवायची, माझ्यावर पाळत ठेवायची. केलं ना सगळ्या गोष्टी मी तुमच्या मनासारख्या, तरी तुम्ही असं करावं? आणि मावशी कमाल आहे तुझी, तूही त्यांचीच बाजू घ्यावीस. पण आदित्य देसाईने मात्र सुनावलं बाबांना. म्हणजे आदित्यलाही सगळं कळलं? त्यालाच कळलं. अरे देवा. आणि त्याने तर त्या पाळत ठेवणाऱ्या माणसाला बाबांसमोर नेऊन उभं केलं. शेवटी बाबांच्या सगळ्या वागण्याचा कोणीतरी जाब विचारला, ह्याचाच खूप आनंद झालाय मला. पण हे बाबांचं वागणं मला बिलकुल आवडलेलं नाही हा मावशी, बिलकुल नाही. त्या कुठल्या तरी महाराजाने त्यांना सांगितलंय की माझ्यावर संकट येऊ नयेत म्हणून वर्षभराच्या आत मूल व्हायलाच हवं, म्हणून त्यासाठी त्यांनी आग्रह धरलाय. त्यासाठी सुद्धा ते माझ्यावर दडपण आणतायत. हे सगळं खूप पेनफुल आहे का मावशी? पण शेवटी माझ्या मानलेल्या नवऱ्यानं त्यांना त्याची जाणीव करून दिलीच की तुम्ही चुकताय. वडील आहात, वडिलांसारखेच वागा. खूप बरं वाटलं मला.
मला जे बोलायचं होतं पण बोलू दिलं जात नव्हतं ते तो बोलला. मेघना जरा थांब. काय म्हणालीस तू? मानलेला नवरा? का? तसं नाहीये मावशी माझ्या दृष्टीनं, पण तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगला वागतोय तो. अगं अविश्वास तर त्यानं दाखवायला हवा होता, तो तर तुम्हीच दाखवताय. कमाल आहे. सांग आई बाबांना, म्हणावं कृपा करून या पुढे तरी असं वागू नका प्लीज. बापरे, पाळत, आदित्य, सुरेशरावांनी कोणत्या भीतीपोटी पाळत ठेवलीये हे सुद्धा मेघनाच्या नवऱ्याला कळलं असेल का? अरे देवा. माई, अरे काय ग, काय चाललंय? काय लेझिम खेळते, स्वयंपाक करते. आता पुन्हा रागावू नकोस ना. काय आधी एक दणका दिलाय सगळ्यांना, तेवढा पुरे आहे आता. मग टोमणे कशाला मारतो? खाली खाली लागेल मला. नाही काय आता मी खाली जाणार नाही, ही तुझी भीष्म प्रतिज्ञा होती ना. त्याचं काय झालं म्हणजे म्हणून मी विचारतोय, काय झालं, इथे काय करतेयस? नाही अरे, त्याचं काय झालं की अमित दादा म्हणजे स्पेशली मला सॉरी म्हणायला आला होता ना. आणि मुख्य म्हणजे त्या स्ट्रॉबेरीजनी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसतीये. लक्षात आहे वाटतं. म्हणजे काय, तुला न देता घशाखाली उतरणार आहेत माझ्या. ठेवलाय फ्रीज मध्ये. ठेवल्यात ना? मग तुला क्रीम विथ स्ट्रॉबेरी आवडतं ना म्हणून. ते पण जरा सेट होते. रात्री सगळे गप्पा मारता मारता खाऊया. चालेल. अरे काय झालं, नाना आणि माई बाहेर गेले. मग माई जाता जाता मला म्हणाली की जरा स्वयंपाकाचं बघशील का आज? म्हटलं ठीक आहे. का म्हणजे विजया कुठे गेली? अरे दरवर्षी ते एम्ब्रॉयडरीचं एक्झिबिशन लागतं ना, तिकडे गेलीये ती. अच्छा. आणि मयू, पल्लव आणि साक्षी फॉर अ चेंज एकत्र बसून अभ्यास करतात. चला, म्हणजे एकंदरीत गाडी रुळावर आली तर विदाउट एनी कुरकुर. तुम्ही का यायचं नाही का मी तुमच्या किचन मध्ये? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मेघना, तुझ्या आधी हे किचन माझं आहे, कळलं? अरे काय तुम्ही जराही धीर धरवत नाही ना तुम्हाला? मी अजून घाबरवणार होते तिला. ए मेघना, घाबरले होतेस ना? घाबरले होतेस की नाही? हो खरंच घाबरले होते. म्हणजे आणखी थोडं बोललं असतात तर रडायलाच लागले असते बहुतेक. नाही, ते तू वेगळं सांगायची गरज नाहीये. या घरामध्ये आल्यापासून तुझं हसणं कमी आणि रडणं जास्त चालू आहे. काय? आणि या सगळ्याला आदित्य जबाबदार आहे. ऍब्सोल्युटली. तुला सांगू सतीश, हा काहीतरी ना फिलॉसॉफी वगैरे ऐकवत असणार आणि मग ही बिचारी रडकुंडली राहते, हो की नाही? करेक्ट. तू सांग, मी लिहून घेतो यावेळी. अरे काय नाही, म्हणूनच हे बहुतेक हनीमून अर्धवट टाकून आलेले दिसत आहेत. नाही नाही तसं नाहीये, त्याला नका. अच्छा, असं पण आहे का? जाऊ दे मेघना, काय माहितीये का, पहिल्या वर्षी सगळं असंच असतं. बायको नवऱ्याची बाजू घेतेच. 1 वर्षानंतर काय होतं माहितीये का, या अमितला सांगा, या सतीशला सांगा, 4 चौकात बघा कसे बोलतात ते आम्हाला. हो का? मेघना, तू अजिबात लक्ष देऊ नकोस. हे सगळे ना लब्बाड बोके आहेत. नुसतं असं आव आणतात की ना मी बायकोला किती घाबरतो, घरात बायकोचीच सत्ता चालू असते आणि आम्ही आपले बिचारे भोळे भाबडे. मेघना, मी तर दिसायला सुद्धा गरीब आहे बघ. अगो बाई, घाऱ्या डोळ्यांचा माझा बिचारा बोका. बघितलंस जरा सतीश सरांची शिकवणी लाव. किती प्रेमात आहे की नाही आरची. बर सर, जरा आम्हाला 4 गोष्टी शिकवा. अमित शेठ, या प्रांतात तुम्ही आमचे गुरु. अहो, तुमच्या जीवावर असं तुमच्या प्रिय बहिणा पटवलंय ना आम्ही त्यावेळी. सतीश, अरे काय हे बघ, तू अजिबात लक्ष देऊ नकोस. हे ना उगाच असं काहीतरी बोलतात आणि आपल्याला मूर्खात काढतात. मग काय,
बरं मेघना, तुला वेळ आहे का? मला जरा स्वयंपाकात मदत करतेस? हो हो आलेच ना. बरं, आपल्या भोजनाचं काय आहे? इथे आहे की आपण वर जेवायला जायचंय? यार काय वर काय? अरे इथे जेवा ना. अरे बहिणाबाईंचा रुसवा गेलाय, एवढा स्वयंपाक केलाय आमच्यासाठी. हा, आता जर का तुमची काही खास फरमाईश असेल तर फरमाईश म्हणजे ते गुलाबजाम. गुलाबजाम काय अर्चू करतेस? गुलाबजाम कर ना. अमित दादा, हा? परत सुरू केलं तसेच 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 सेम सेम सेम. या बायकांची टोटलच लागत नाही कधी कधी. मेघना आणि अर्चूची दिलजमाई झाली कधी? हा, म्हणजे मेघना तर दिवसभर कॉलेजमध्ये होती. त्या भेटल्या कधी, बोलल्या कधी, आणि आता बिहेव तर अशा करत होत्या जशा काही जन्मोजन्मीच्या मैत्रिणी आहेत. तेच तर. बायका म्हणजे ना अजब रसायन आहे. कुठली गोष्ट त्यांना कधी इम्पॉर्टंट वाटेल ना सांगता येत नाही. आता पल्लवच्या बाबतीत बघ ना, विजया केवढी भडकली. दादा तू काढलास का तिचा राग? ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीये ती. आधी मी इतकं सहज म्हणत होतो पल्लवला की फक्त नवी काकू तिथे होती हे कोणाला बोलू नकोस, कारण एकतर हा विषय उगाच वाढवायचाही नव्हता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू तिला प्रोटेक्ट केलंस हे मला कोणाला कळू द्यायचं नव्हतं. हो रे, आणि सगळं उलटच झालं बघ. पण गलती मेरी आहे बॉस. मी विजयाला विश्वासात घ्यायला हवं होतं. ऍक्च्युली ना, आपण त्यांच्याशी नीट जरी वागलो तरी राग येऊ शकतो त्यांना. मिस्टेरियस. तुला मेघनाचा तसा अनुभव आला की काय? नाही नाही, आय मीन इन जनरल. आधी नानांना म्हणालास की आम्ही अजून एकमेकांना सापडले नाही होत पूर्णपणे. म्हणजे अपरेंटली सगळं ठीक दिसतंय, पण एनी प्रॉब्लेम? नाही. आणि मला सांगायला हरकत नाही. ऑफकोर्स. आता यू आर माय बेस्ट फ्रेंड. आपण खरंच तसं. आता सांगू, मला असं फील होत आहे. काय? समथिंग इज मिसिंग. तुमचं नातं, तुमचं वागणं खूप फॉर्मल वाटतंय मला. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यातली सहजता नाही जाणवत आहे. इट्स माय ऑब्झर्वेशन. मला वाटतं ना दादा की तिला इतक्या माणसांमध्ये वावरायची सवय नसेल, त्यामुळे जरा अवघडत असेल ती. मे बी. पण व्हॉट एव्हर, ही नात्यांची कोडी सोडवणं फार इंटरेस्टिंग आहे नाही? प्रेमात माणसं प्रेम करतात, रागावतात, हतबल होतात, व्याकुळ होतात, आक्रमक होतात, नाती तुटतात, जुळतात, गुंततात. इतका फिलॉसॉफिकल काय झालं असं? आय डोंट नो. काहीतरी चालतंय तुझ्या मनात ब्रो. इथे जाणवत आहे. व्हॉट एव्हर इट मे बी, पण सांग मला. बघितलंस ना अर्जुचा राग कसा पळाला ते? आता कम्फर्टेबल आहेस ना तिच्या बरोबर? हो. आधी थोडी घाबरलेस मी. आधीच मला यायला उशीर झाला होता, आणि त्यात मी त्यांना विचारलं, तुम्ही इथे किचन मध्ये? म्हटलं आणखी चिडतात की काय. पण नाही, आता सगळा राग शांत झालाय त्यांचा.
अरे हो, आज उशीरच झाला ना तुला कॉलेजवरून यायला? हो, म्हणजे लेक्चर्स पण थोडी जास्त होती आणि म्हटलं ती संपून आईकडे पण जाऊन यावं. मग काय, गेले होते आईकडे. हा, पण ज्यावेळी तू तिथे होता त्याच वेळी. मेघना, तू... मी ऐकलंय सगळं. मी रागाच्या भरात तुझ्या बाबांना काही कमी जास्त बोललो असेल तर आय मीन... उलट बाबांनी जे केलं ते ऐकून मलाच शॉक बसलाय. उलट त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. अँड थँक्यू सो मच फॉर व्हॉट एव्हर यू डिड. त्याची आवश्यकताच नाहीये. जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांसाठीच एम्बॅरेसिंग होतं. पण ठीक आहे, नाउ इट्स ओव्हर. आणि आता तू बिलकुल विचार करू नकोस त्याचा. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. हेच मनातून काढून टाक मेघना. अगं, तू काहीच चुकीची नाही वागलेली आहेस. तुझ्या घरच्यांच्या दडपणामुळे तू माझ्याशी लग्न केलंस, पण माझ्याशी खोटं नाही वागलीस तू. आणि आता त्यांचं, माझ्या घरच्यांचं, किंवा वेल जसं तू म्हणाली होतीस तसं माझंही दडपण घेऊ नकोस. तुझा मार्ग तुझ्या बळावर शोध, विदाउट एनी गिल्ट. अँड नाउ यू हॅव टू प्रॉमिस मी वन थिंग. काय? मगाशी सगळ्यांबरोबर असताना जशी हसत होतीस ना, तशीच हसत राहशील नेहमी. आता ते रडणं वगैरे नको, है ना? प्रॉमिस? प्रॉमिस. जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.